नासिर इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल शॉपिंग, कॉम्प्युटर, फर्निचर, ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे. आता सर्व काही एकाच छताखाली. मिरज पूर्व भागातील सर्वात भव्य 15,000 स्क्वेअर फुटांचे 3 मजली भव्य शोरूम. लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी, मेकअप साहित्य, फर्निचर, सोफा सेट, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन असंख्य व्हरायटीमध्ये उपलब्ध. सोबतच या खरेदीवर 20% सूट. कोणत्याही मोबाईल खरेदीवर 500 रुपये डिस्काउंट. फक्त 1 रुपयात आधार पे उधार ऑफर. कोणतीही वस्तू सुलभ हप्त्याने किंवा बजाज फायनान्सच्या साहाय्याने मिळण्याची सोय. त्वरा करा, आजच भेट द्या. पत्ता: नासिर मोबाईल शॉपिंग, पोस्ट ऑफिस समोर, सलगरे. मोबाईल नंबर 9834049050 व 9923102298. प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट. म्हैसाळ योजनेचे जनक कैलासवासी विठ्ठलदाजी पाटील हे कवटेमंकाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. म्हैसाळ योजनेची त्यांच्याकडून सुरुवात होत असताना मोठा संघर्षाचा सामना त्यांना करावा लागला होता. नुकतेच सलगर येथील ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभेत चर्चा करण्यात आली व येथील वंचित बहुजन आघाडीचे मिरज तालुका उपाध्यक्ष नवीन कुमार कांबळे यांच्या सूचित केलेल्या ठरावाप्रमाणे स्वर्गीय माजी आमदार विठ्ठलदाजी पाटील यांचे नाव म्हैसाळ उपसा सिंचन योजनेस देण्यात यावं असा ठराव करण्यात आला. यावर बोलताना सलगरे सरपंच तानाजीराव पाटील म्हणाले, या मिरज पूर्व भागामध्ये किंबहुना कवटेमंकाळ तालुका असेल, सांगोला असेल, ही जी काही दुष्काळी भाग आहेत त्या भागाचं ह्या म्हैसाळ योजनेच्या पाण्यामुळं नंदनवन झालेलं आहे. सांगली जिल्ह्याचे सुपुत्र माजी मुख्यमंत्री आदरणीय कैलासवासी वसंतदादा पाटील यांच्या प्रयत्नानं आणि थोडंसं या सलगर गावचे सुपुत्र माजी आमदार कैलासवासी विठ्ठलदाजी पाटील यांच्या अथक प्रयत्नातून या ठिकाणी ह्या म्हैसाळ योजनेचा जन्म झाला आणि या म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून या विभागाला पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघालेला आहे. काय क्रांती झालेली आहे ती फक्त आणि फक्त म्हैसाळ योजनेच्या पाण्यामुळे झालेली आहे आणि या म्हैसाळ योजनेच्या पिण्याच्या पाण्यामुळेच ही सगळी क्रांती घडलेली असं म्हणतात वावगं ठरणार नाही. आमचे सलगर आणि किंबहुना मिरज पूर्व भागातील दुष्काळी पट्ट्यातील सर्वच ग्रामस्थांची अशी मागणी आहे की या म्हैसाळ योजनेला कैलासवासी माजी आमदार विठ्ठलदाजी म्हैसाळ उपसा जलसिंचन योजना अशा पद्धतीचं नामकरण व्हावं, अशा पद्धतीचा सुद्धा ठराव गेल्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामस्थांनी मांडलेला आहे आणि तसा ठराव ग्रामपंचायतीच्या सलगर ग्रामपंचायतीने केलेला आहे. तसेच मिरज पूर्व भागातल्या बहुतांशी ग्रामपंचायतीने सुद्धा अशा पद्धतीचा ठराव केलेला आहे. मला शासनाला विनंती आहे, त्याचबरोबर या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ आहेत, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सर्वांनाच माझी विनंती आहे की थोडंसं खऱ्या अर्थानं शेतकरी केंद्रबिंदू मानून ज्यांनी हे काम केलं अशा माणसाचं नाव म्हणजेच कैलासवासी माजी आमदार विठ्ठलदाजी पाटील म्हैसाळ उपसा जलसिंचन योजना असं या योजनेचं नामकरण व्हावं अशी तमाम शेतकरी बंधूंची मागणी आहे आणि ती मागणी शासनाकडून मंजूर व्हावी, त्याला त्या पद्धतीचं तसं नाव मिळावं ही आमची सर्वच शेतकरी वर्गाची, तमाम मिरज पूर्व भाग वाशांची किंबहुना दुष्काळी पट्ट्यातल्या सर्वच ग्रामस्थांची मागणी आहे.